सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असणाऱ्या पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्याचे काँक्रिटीकरणचं काम बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी वडनेर भैरव येथील शेतकऱ्यांनी बंद पाडलंय. काँक्रिटीकरण करून पाणी येवला तालुक्याला पळवून नेण्याचा घाट घातला जातोय असा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला. शेतकऱ्यांनी म्हटले की खऱ्या अर्थानं चांदवड तालुक्यातील पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्याची निर्मिती करण्यात आली. तालुक्यातील शेतीचं क्षेत्र ओलिताखाली येणार असल्यानं शेतकऱ्यांनी जमिनी कालव्याच्या निर्मितीसाठी दिल्या. 40 वर्षांपासून कालव्याच्या पाण्याचे शेतकरी आतुरतेनं वाट पाहतायत. मात्र कालव्याचं पाणी दरसवाडी धरणामधनं आणि तिथून तळेगाव रोही मार्गे येवला तालुक्यातील डोंगरगावापर्यंत नेण्यात आलं आहे. कालव्याचं अर्ध काँक्रिटीकरण झालंय, उर्वरित काम सुरू आहे. सध्या वडनेर भैरव परिसरामध्ये ते केलं जातंय. दरम्यान आज कालव्याचं पाणी झिरपून जमिनीमध्ये मुरत आहे. त्यामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी वाढून पाणी दीर्घकाळ टिकतं. ज्या ठिकाणी कालव्याच्या पाण्यामुळे पाणी उपळत असतील अशा ठिकाणीच कालव्याचे काँक्रिटीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. मात्र कालव्याचे सरसकट काँक्रिटीकरण केलं जात आहे, त्यामुळे त्याला शेतकऱ्यांनी विरोध करत काम बंद पाडलंय. हे पाणी एक्सप्रेस कालव्यासारखे नेण्याचे शासनाचं धोरण आहे का? पूर पाण्यासाठी सदरचा पाट निर्माण केला, परंतु सरसकट काँक्रिटीकरण कशासाठी असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्याच्या निर्मितीच्या वेळी शेतकऱ्यांना पाण्याचं स्वप्न दाखवलं गेलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी कवडीमोल दरानं आपल्या जमिनी दिल्या आहेत. मात्र काँक्रिटीकरण करून पाणी पळवून नेण्यात येतंय. काँक्रिटीकरणामुळे एक थेंब देखील पाणी जमिनीमध्ये मुरणार नाही. दरम्यान संपतराव वक्ते तालुका अध्यक्ष काँग्रेस यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर लिकेज असेल अशा ठिकाणीच कालव्याचे अस्थिरीकरण करणं गरजेचं आहे. असं केल्यास कालव्याचे पाणी जमिनीमध्ये मुरून भूगर्भामधील पाण्याची पातळी वाढून त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. असं करण्याच्या ऐवजी संपूर्ण कालव्याचे काँक्रिटीकरण करून पाणी पळवून नेण्यात येते. पाणी पुढे नेण्यास विरोध नाही, मात्र आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळणं आवश्यक आहे. अशा प्रतिक्रिया रावसाहेब भालेराव सरपंच वडनेर भैरव यांनी उपस्थित केल्या आहेत. तसेच संतप्त शेतकऱ्यांचे प्रश्न यावेळी अधिकाऱ्यांना विचारले गेलेत. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संपतराव वक्ते, सरपंच रावसाहेब भालेराव, बाळासाहेब तिडके, संजय तिडके, तसेच बाळासाहेब जाधव, रमेश जाधव, कारभारी तिडके, गणेश तिडके, नाना सलादे, तसेच पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता योगिता घुगे, पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, नायब तहसीलदार विजय कचवे, तसेच मंडल अधिकारी गणेश शिरसाट आदी या ठिकाणी उपस्थित होते. कॅनलचं काम काँक्रिटीकरणाचं चालू आहे. ते वारंवार मिटिंगा घेऊन मंत्री महोदयाला भेटून हे काम कुठल्या हालतमध्ये थांबत नव्हतं. ते सर्व शेतकऱ्यांनी येऊन आज इथं काम थांबवलं आणि आम्ही त्यांच्या डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, डिपार्टमेंटचे कोणी अधिकारी असतील, त्यांना विनंती केली की आमचं काम 2 दिवस तुम्ही 7 तारखेपर्यंत आम्हाला मंत्री महोदयाला भेटायला टाईम द्या. त्याच्यानंतर 8 तारखेला आपण तहसील कार्यालय किंवा प्रांत कार्यालयामध्ये मिटिंग लावू आणि त्याच्यावरती चर्चा करू. काय निर्णय होईल तो सर्वांमध्ये मान्य केला शेतकऱ्यांनी आणि आम्ही जो 8 तारखेला काही निर्णय होईल त्याच्यावरती चर्चा करून आम्ही 8 तारखेला सगळं बाकीचा पुढचा निर्णय घेऊ. एवढं बोलतो आणि थांबतो. तुमच्या काय मागण्या आहे? आमच्या मागण्या अशा आहे का वडनेर गावाला जे काही लाभक्षेत्र निर्माण केलं शासन दरबारी, का पूर्ण गाव वलिताखाली आहे. त्या कारणाने ग्राम या परिसरामध्ये जे काही खरेदी विक्री व्यवहार ग्रामपंचायत असेल, शेती व्यवसाय असेल, त्याला सगळी 6% स्टाम्प ड्युटी लावता आणि तालुक्यामध्ये बाकीच्या गावांना 4% स्टाम्प ड्युटी लावता. मग मी बऱ्याच वेळा विचारण्यात आलं सब रजिस्टर साहेबांना बी आम्हाला 6% का,
त्यांनी आम्हाला तिथलं ते वेळापत्रक दाखवल्यानंतर जे काही लाभ क्षेत्राचं गाव आहे त्यांना 6% आहे. मग जर आम्ही लाभ क्षेत्रामध्ये बसतोय, आम्ही ओलिताखाली आलेलो आहे, मग जर आम्ही ओलिताखाली असताना आमच्या कॅनलचं कॉन्क्रीटीकरण करायचं काय कारण आहे? जर आपण नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असेल तर वाघाडपासून तर पुणेगाव कालव्यापर्यंत कुठल्याही कॅनलवरती कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं नाही. मग पुणेगावचाच हद्यास का? पुणेगावचंच कॉन्क्रीटीकरण का करायचं? पुणेगावचं कॉन्क्रीटीकरण करायचं कारण असं आहे, खऱ्या अर्थाने पुणेगाव ते दरसवाडीपर्यंतच कॅनलचं पाणी पोहोचतंय. पण हे सगळं करीत असताना येवल्यामधले जे प्रतिनिधी आहे त्यांच्या अट्टासापोटी जर तुम्ही आमच्या हक्काचं पाणी तुम्ही घेऊन जाणार असाल तर ते आम्ही कदापि मान्य करणार नाही. दुसरं कारण असं आहे की आमचे शेतकरी वडनेर गावाचं शिवार जर तुम्ही बघितलं तर फार मोठा शिवार आहे. लोकसंख्या 35,000 ते 40,000 लोकसंख्या आहे. जर तुम्ही शेतकऱ्याला बघितलं असेल एखाद्याला 1 एकर जमीन, काहीला 1.5 एकर, काहीला 2 एकर, 2.5 एकरच्या पुढं कोणाला शेतकऱ्याला जमीन नाही, काहीला तर 1च बिघा जमिनी आहे. अशा लोकांच्या कॅनलमध्ये जमिनी गेल्या. जमिनी जात असताना आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांनी कोणीतरी तो विचार केला पुढचा दूरदृष्टी का ह्या कॅनलला जर पाणी गेलं तर आमचे पोरं, आमच्या नातवंड खऱ्या अर्थाने शेती करू शकतं आणि आपल्या पोरांचं भवितव्य उभं राहू शकतं. पण आज आम्ही त्या भरोश्यावरती द्राक्ष बागा लावल्या, नॅशनल बँकेचं कर्ज घेतलं, मध्ये 2 वर्ष गारपीट झाली, त्याच्यानंतर कोरोना आला. हे सगळं असताना आज आमचे शेतकरी एकदम लयाला गेलेले आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये आम्हाला बँक उभं करत नाही, शासन उभं करत नाही. ते करीत असताना सुद्धा आमच्यावरती दडपशाही शासनाने चालवली आहे. शासनाने खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा पोशिंदा मानला जातो, पण पोशिंदा बनवून शेतकऱ्याचाच गळचिपी केल्या जाते. हे शासनाने खऱ्या अर्थाने निर्णय घेतला पाहिजे. शासनाने प्रत्येक वेळा बघता तुम्ही पार्लमेंटमध्ये बघा, कुठल्या बी अधिवेशनामध्ये बघा, पहिला आवाज शेतकऱ्याचा बोलला जातो. कुठला बी बजेट करताना शेतकऱ्यावर बोललं जातं, पण शेतकऱ्याचं खऱ्या अर्थाने कोणीच वाढली नाही. जर भुजबळ साहेबांना खऱ्या अर्थाने पाणी न्यायचं असेल तर त्यांनी जर आमची गळचुटीचा दाबून पाणी नेत असाल ते 100% चुकीचं आहे. आम्ही जो निर्णय होईल त्याच्यावरती 8 तारखेला बोलू. तशी पाळी आली तर आम्ही सगळं करायला तयार आहे. पण आता मी मॅडमला शब्द दिला, मी पुढचं काही बोलत नाही. पण 8 तारखेला आमच्या मीटिंगनंतर आम्ही सगळे शेतकरी बांधव एकत्र येऊन आम्ही वरिष्ठांची मीटिंग घेऊन तुम्हाला पुढचा निर्णय सांगू. एवढं बोलतो आणि माझं संपवतो. एक मिनिट थांबा. तुमचा कालव्याच्या स्थिरीकरणाला विरोध काय? आमचा विरोध असा आहे का आमच्याकडे जे द्राक्ष बाग आहे, तांबटे आहे, बाकीचे पिकं आहे, या पिकांना आज जर बघितलं तर पाणी नाही. आज जर कॅनल कॉन्क्रीटीकरण केला, इथनं डोळ्यापूर्ण पाणी जाणार आहे, जमिनीमध्ये एक थेंबर पाणी उतरणार नाही. जर कॉन्क्रीटीकरण केलं नाही तर आमच्या विहिरी कॅनल आटल्यानंतर 15-1 दिवस चालता जनावरांना चारा होऊ शकतो, बागेला एखादं पाणी मिळू शकतं. जरी जवळून पाणी जातं आहे ना, आम्हाला कुठला त्याचा फायदा होत नाही. त्याच्यामुळं आमचा विरोध आहे. दुसरी गोष्ट, शासनाकडे माझी ही पण मागणी आहे, कारण जर तुम्ही बघितलं असेल जिथं गळती होत होती तिथं तांबट्यांचे पिकं गेले, लोकांना बागा तोडायला लागल्या. आम्ही 2012मध्ये त्यांना निवेदन दिलं होतं का आमच्या प्रचंड नुकसानी होऊ राहिल्या, जिथं पाणी पाझरतं आहे जिथं कॉन्क्रीटीकरण करा. त्यांनी तिथं आजही कॉन्क्रीटीकरण करेल नाही. पण पुढचा निर्णय मात्र जिथं पाणी गळतीने तिथं का अत्याचारला कॉन्क्रीटीकरणाचं हे आमच्या लक्षात येत नाही. ज्यांनी तिथं गळती आहे तिथं आम्ही 100% करून द्यायला तयार होतो, आजही तयार आहे. याच्यामुळे आम्ही याला विरोध करतोय. मागं आम्ही तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर असतील, कृषी मंत्री आहेत, आदिवासी विकास मंत्री, आमदार, खासदार, या सर्वांनाच आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे पुणेगाव कॅनलचं अस्तरीकरण चालू आहे, हे अस्तरीकरण जर चालू झालं किंवा हे अस्तरीकरण जर झालं तर शेतकऱ्यांना कुठल्या परिस्थितीमध्ये 1 थेंबाचा फायदा होणार नाही. शासनाचा जो निर्णय असतो का शेतकऱ्यांसाठी किंवा जनतेसाठी जे काम करता, मग जर जनतेसाठी काम करता आणि हे तर जनतेच्यावर अन्याय होणाऱ्यासारखं हे काम, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना कळवल्या, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारचा म्हणजे मध्ये त्यांनी महिनाभर कामही बंद केलं आणि पुन्हा आता एक पोलिसांचं बळ घेऊन आणि दडपशाहीनं त्यांनी कालपासून काम चालू केलं. पुन्हा आम्ही शेतकऱ्यांनी एक चर्चा केली आणि आपल्याला जे काही आपली पिकं आहे ती पिकं उद्ध्वस्त होणारी उद्याकडे, जे काही कोटीचे कर्ज असतील तर ते कर्जापोटी शेतकऱ्यांना म्हणजे आत्महत्या करायची वेळ येईल, अशी वेळ यायला नको. म्हणून खऱ्या अर्थानं जे हे कॉन्क्रीटीकरण आहे, हे जर कॉन्क्रीटीकरण जर थांबलं तर शेतकऱ्याला काहीतरी थोडंफार का होईना निदान पर्क्युलेशनला 8-15 दिवस किंवा महिनाभर चालेल अशा प्रकारच्या विहिरीला पाणी राहील. म्हणून ह्या दृष्टीनं हे काम होऊ नये म्हणून आम्ही आज
तो निर्णय घेतला आणि आम्ही पुणेगाव कॅनलवरती सर्व शेतकरी इथं आलो आणि आम्ही ते काम बंद केलं आहे. परंतु त्यांच्या डिपार्टमेंटनी आम्हाला 8 तारखेपर्यंत सांगितलं आहे की तुम्ही 8 तारखेपर्यंत वरच्या लेवलला चर्चा करा. आम्ही वरच्या लेवलला जिरवळ साहेब असतील, उकाटे साहेब असतील यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की विखे पाटील ह्या खात्याचे मंत्री आपण यांच्याशी चर्चा करून आणि तो निर्णय घेऊ. तर साधारण 7-8 तारखेपर्यंत आपण त्यांचाही निर्णय घेऊ. ते काय म्हणताय आणि त्यांना आम्ही हे काम म्हणजे बंद करण्यासाठी आम्ही भाग पाडू. आणि जरी त्यांनी काही म्हणजे वेगळा निर्णय घेतला तरी आम्ही पुन्हा शेतकरी काहीतरी विचार याच्यामध्ये करू. आणि कारण नुसतं 8 तारखेला त्यांनी उद्या नाही परवानगी दिली आणि जर काँक्रिटीकरण झालं तर शेतकऱ्यांचं आतून नुकसान होणारच आहे. म्हणून नुसतं आजचं आंदोलन केलं आणि उद्याचं थांबलं असं नाही. फक्त आम्ही जी 8 तारीख दिली ते ही मंत्री महोदयांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या चर्चेसाठी घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही आता त्यांनी 8 तारखेपर्यंत इथलं काम थांबवलं आहे. 8 तारखेनंतर पुन्हा ते जे काही निर्णय देतील तो निर्णय आपण बघू आणि नंतर पुन्हा आम्ही शेतकरी आपण विचार करून आणि मग त्याच्यावरती खऱ्या अर्थानं निर्णय घेऊ. पण आमचं म्हणजे व्यक्तिशः जर तुम्ही माझं विचाराल तर मी 100% ह्या आस्तरीकरणाला माझा 100% विरोध आहे. आजही आहे आणि उद्या 8 तारखेला त्यांनी काही निर्णय दिला तरी त्यालासुद्धा माझा विरोध राहील. आणि उद्या जर त्यांनी काम चालू केलं तरी आम्ही ह्या चॅनलवरती पुन्हा येऊ आणि पुन्हा काम बंद पाडू. कारण जो निर्णय असेल हा शेतकऱ्यांसाठी म्हणता. मुख्यमंत्र्यांना जर टी व्हीवर किंवा तुमच्या माध्यमातून ज्या टायमाला बोलता तर आम्ही कोणासाठी शेतकऱ्यासाठी करतो. शेतकऱ्यासाठी फक्त टी व्ही माध्यमावरती बोलता आणि इकडं मात्र शेतकऱ्यांच्या मुंडीवर पाय देता. उद्या ह्या गोष्टी काही झाल्या तरच शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागणार आहे. आणि जर आत्महत्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याला जबाबदार कोण राहणार आहे? याला सर्वस्वी जबाबदार खऱ्या अर्थानं शासन राहणार आहे. तेव्हा शासनाने खऱ्या अर्थानं ही दखल घेतली पाहिजे आणि हे काँक्रिटीकरण खऱ्या अर्थानं बंद केलं पाहिजे असं मताचं मी किंवा आम्ही सर्व शेतकरी तर तुमच्या मार्फत मी त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचा विचार करावा आणि हे काम त्वरित बंद करावा अशी विनंती करतो. नाही झाल्यास आम्ही पुन्हा नंतर बघू आम्ही शेतकरी काय निर्णय घ्यायचा तो आम्ही. संजय जाधव, C24 तास, चांदवड, नाशिक.